उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांना भेटी देऊन त्यांच्याकडील कामकाजाची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे। सकाळच्या सत्रात पोलीस अधीक्षक कार्यालयातील काही शाखांच्या कामकाजाची माहिती व दुपारच्या सत्रातही काही पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची सध्या स्थितीची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे। दि. 7/01 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा बरोबरच लातूर शहर उपविभागातील चारही पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलीस ठाणे परिसर, तेथील भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक महत्त्व, गुन्हेगारी परिस्थिती व एकंदर पोलीस कामकाजाची सध्या स्थितीची इत्यंभूत माहिती घेतली। लातूर शहराला मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी लातूर शहरातील नावाजलेल्या व वर्दळीच्या ट्यूशन एरिया परिसरात सायंकाळी सकाळचे 8 ते सकाळचे 9:30 वा च्या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित सावंत व शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री दिलीप सागर व त्यांचे स्टाफसह ट्यूशन एरिया परिसरात पायी पेट्रोलिंग दरम्यान तेथील क्लासेस, हॉस्टेल्स, कॅफे व इतर शैक्षणिक सुविधा पुरवणाऱ्या आस्थापनांची इत्यंभूत माहिती घेतली। तसेच भेटी दरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या। काहींनी ठराविक एरियात मुलींबरोबर गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले सूचनाप्रमाणे आज रोजी सकाळी 06:00 ते 07:00 वा च्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याने ट्यूशन एरियामध्ये धाक कारवाई करून विनाकारण थांबून गैरवर्तन करणाऱ्या एकूण 13 मुलाविरुद्ध कारवाई करीत सदर मुलांचे पालकांना बोलावून व मुलांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करून समज देण्यात आलेली आहे। यापुढेही पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन व नियमित पेट्रोलिंग दरम्यान ट्यूशन एरियामध्ये विनाकारण फिरणाऱ्या व टपोरीगिरी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.